ही इडली बनवण्यासाठी मी ना तांदूळ वापरला आहे, ना रवा, ना इनो, ना सोडा. तुम्ही डाएट करत असाल किंवा वजन कमी करायचा विचार करत असाल, डायबिटिक असाल, तरीसुद्धा ही इडली खाऊ शकताय. त्यासाठी इथं एका पातेल्यामध्ये 3 वाटी ज्वारी घेतली, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, झाकून 7 ते 8 तास भिजत ठेवायची. एका दुसऱ्या भांड्यात 1 वाटी उडदाची डाळ, चमचाभर मेथी, 2 पाण्याने स्वच्छ धुवायची, नंतर भरपूर पाणी घालून भिजत ठेवायची. 7-8 तासांनी ज्वारी आणि डाळ चांगली भिजली. एका मिक्सरच्या भांड्यात थोडे-थोडे घेऊन हे मिक्सरवरून फिरवून घ्यायचं आहे. याप्रमाणे मी ज्वारी आणि डाळ बारीक वाटून घेतली आहे. त्याच सेम वाटीनेच मी इथं 1 वाटी पोहे घेतले, स्वच्छ धुवून मिक्सरवरून बारीक दळून घ्यायचे. सेम भांड्यात काढून घेतले. आता हे मिश्रण चांगलं 5 ते 6 मिनिटं हातानेच चांगलं फेटून घ्यायचं. झाकण ठेवून 8 ते 9 तासासाठी बाजूला ठेवायचं. पाहू शकताय पीठ चांगलं फॉर्मट झालेलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. हलक्या हाताने हे मिश्रण हलवून घ्यायचं. इडली साच्याला थोडं तेल लावून यामध्ये तयार बॅटर भरून घ्यायचं. ही इडलीची प्लेट इडली पात्रामध्ये ठेवून यावर झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायची. अतिशय सॉफ्ट, जाळीदार, पौष्टिक इडली चटणी किंवा सांबार सोबत सर्व्ह करू शकताय.